कात्रजच्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणारा राजस सोसायटी चौकातील हा भव्य उड्डाणपूल आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. दिवस रात्र सुरू असलेल्या कामामुळे हा परिसर झपाट्याने बदलताना दिसत आहे. आज एका छोट्याशा शासकीय कामानिमित्त आम्ही वेल्हा तालुक्याकडे निघालो. या प्रवासातील सुंदर निसर्ग, रम्य रस्ते आणि वाटेतले खास क्षण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. त्यामुळे आमच्यासोबत शेवटपर्यंत नक्की राहा आणि या सुंदर प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या. गरुडच्या साथीने आम्ही कात्रज बायपास चौक गाठला. वाहनांच्या रांगा आणि गजबजलेला चौक पार करत पुढे निघालो. कात्रज बायपास रोडवरून प्रवास करत आम्ही नवले ब्रिज परिसरात पोहोचलो. या ठिकाणी नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ दिसून आली. ट्रक आणि इतर वाहनांच्या गर्दीतून काळजीपूर्वक मार्ग काढत आम्ही पुढील प्रवास सुरू ठेवला. या परिसरात वाहन चालवताना सतर्कता आणि सुरक्षित अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याची जाणीव आम्हाला पुन्हा एकदा झाली. नवले ब्रिज परिसर मागे टाकत आम्ही आता सिंहगड रोडवर दाखल झालो. पुढे असलेला उड्डाणपूल पार करत प्रवास सुरू ठेवला आणि काही वेळातच नांदेड सिटी परिसरात पोहोचलो. रुंद रस्ते, आधुनिक इमारती व नियोजनबद्ध विकासामुळे हा परिसर पुण्यातील एक महत्त्वाचा निवासी भाग म्हणून ओळखला जातो. सिंहगड रोडवरील वाहतुकीतून गरुड आपली वाट काढत पुढे सरकत होता. शहराची गर्दी मागे पडताच परिसरातील निसर्गरम्य दृश्य नजरेत भरू लागली. काही वेळातच आम्ही खडकवासला धरणाजवळ पोहोचलो. धरणातील निळेशार पाणी, सभोवतालची हिरवळ आणि आल्हाददायक वातावरण मन प्रसन्न करत होते. या सुंदर दृश्यांचे काही क्षण आम्ही कॅमेऱ्यात कैद केले. पुढे जाताना परिसरातील लष्करी क्षेत्रही दिसून आले. शिस्तबद्ध आणि शांत वातावरणामुळे या भागाचे वेगळेपण जाणवत होते. खडकवासल्याचा हा निसर्ग आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला हा परिसर प्रवासाला एक वेगळीच रंगत देत होता. खडकवासला धरणाच्या नयनरम्य दृश्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही धरणालगतच्या चौपाटीवर थोडा विराम घेतला. येथील गरमागरम भजी आणि चविष्ट नाश्त्याचा आस्वाद घेत प्रवासाचा थकवा क्षणात दूर झाला. समोर धरणाचे शांत पाणी, गार वारा आणि रुचकर नाश्ता यामुळे हा छोटासा थांबा अधिकच संस्मरणीय ठरला. खडकवासल्याचा हा निसर्ग आणि ऐतिहासिक महत्त्व असलेला परिसर प्रवासाला एक वेगळीच रंगत देत होता. खडकवासला परिसर मागे टाकत आम्ही पुढे मार्गक्रमण करत होतो. दूरवर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भव्य सिंहगड किल्ल्याचे दर्शन होत होते. इतिहासाची साक्ष देणारा हा गड पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. पुढे डोंजे फाट्यावरील पेट्रोल पंप पार करून आम्ही सिंहगड फाट्याच्या चौकात पोहोचलो. सिंहगड फाटा मागे टाकत आम्ही पुढील प्रवास सुरू ठेवला. काही अंतर पार केल्यानंतर पानशेत रोडवरून डावीकडे पाबे घाटाच्या दिशेने वळण घेतले. या वळणानंतर परिसराचे रूपच बदलून गेले. शहराची गर्दी मागे पडली आणि सह्याद्रीच्या कुशीतला निसर्ग आपल्या खऱ्या स्वरूपात दिसू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दाट हिरवीगार झाडी, उंच डोंगररांगा आणि वनराईने नटलेला परिसर मन मोहून टाकत होता.
वाटेत ठिकठिकाणी दिसणारी छोटी छोटी मंदिरे, गावांच्या वेशीवरील देवस्थाने आणि चौकात उभारलेली मंडळे या भागाच्या सांस्कृतिक परंपरेची साक्ष देत होती. प्रत्येक वळणावर नवे दृश्य आणि प्रत्येक गावात वेगळेपण अनुभवत आमचा प्रवास अधिकच रम्य होत चालला होता. पुढे प्रवास करत असताना निळ्याभोर आकाशात तरंगणारे शुभ्र पांढरे ढग नजरेस भरत होते. सह्याद्रीच्या डोंगर रांगा, हिरवाई आणि आल्हाददायक वातावरणामुळे हा प्रवास आणखीच सुखद वाटत होता. काही अंतरावर आम्ही प्रस्तावित रिंग रोडच्या परिसरात पोहोचलो आणि तेथील सध्याची परिस्थिती पाहिली. हा रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे. दळणवळणाच्या सुविधा वाढतील, नवीन उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था आणि निवासी प्रकल्प उभे राहतील. गावाचा विकास वेगाने होईल आणि जमिनीच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र विकासाच्या या प्रक्रियेत आपल्या पूर्वजांची शेती जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एकदा विकलेली जमीन पुन्हा मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणे गरजेचे आहे. पुढे घाटमार्ग सुरू झाला. रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली झाडे, लाल केशरी फुलांनी बहरलेले गुलमोहर आणि डोंगर रंगाच्या कुशीतून जाणारा नागमोडी रस्ता मन मोहून टाकत होता. पुढे प्रवास करताना एक सुंदर खिंड लागली. त्या खिंडीतून बाहेर येताच समोर उलगडलेले निसर्ग दृश्य मन थक्क करणारे होते. उंचावरून दिसणारी खोलदरी, हिरवीगार व्हॅली आणि नागमोडी वळणाचा रस्ता प्रवासाला एक वेगळीच रोमांचकता देत होता. अशा घाट रस्त्यावर विशेषतः नवीन चालकांनी अधिक काळजीपूर्वक वाहन चालवणे गरजेचे आहे. मात्र विकासाच्या नावाखाली काही भागात होत असलेली जंगलतोड चिंतेचा विषय ठरत आहे. अनेकदा गवताच्या नावाखाली किंवा इतर कारणासाठी जंगलात लावले जाणारे वनवे निसर्गाला मोठी हानी पोचवतात. यामुळे असंख्य झाडे, वन्य प्राणी, पक्षी आणि इतर जीवनसृष्टीचे नुकसान होते. जंगलाचे क्षेत्र कमी झाल्याने पावसाच्या प्रमाणावरही परिणाम होऊ शकतो. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा आणि भविष्यातील दुष्काळ यासारख्या समस्यांना आपण आमंत्रण देत आहोत. खाली उतरत असताना दोन्ही बाजूंना पसरलेली शेती दिसत होती. काही ठिकाणी डोलणारी ऊसाची पिके, तर काही भागात हिरवीगार झाडे आणि गावातील साधी टुमदार घरे नजरेस भरत होती. पावसाळ्यातील मुख्य पीक असलेली भातशेती सध्या मशागतीच्या टप्प्यात होती. लांबलेला पाऊस आणि लाल मातीमुळे शेतीतील कामांना वेग येताना दिसत होता. नसरापूर वेल्हे मुख्य रस्त्यावर असलेल्या चौकात आम्ही पोहोचलो. अलीकडेच या तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्यात आले असून यापूर्वी हा परिसर वेल्हा या नावाने ओळखला जात होता. या ऐतिहासिक राजगड तालुक्याच्या दिशेने आम्ही पुढे मार्गक्रमण सुरू केले. रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठी किराणा दुकाने, स्थानिक हॉटेल्स आणि गावातील दैनंदिन जीवनाची झलक दिसत होती. पुढे नजर टाकताच सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला तोरणा किल्ला स्पष्ट दिसतो. शासकीय कामकाज पूर्ण केल्यानंतर आम्ही तेथील स्थानिक हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी आम्ही परतीसाठी वेगळा मार्ग निवडला आणि कुसगाव खोऱ्यातून परतण्याचे नियोजन करून पुढे निघालो. रस्त्यात ठिकठिकाणी फाट्यावर थांबलेले प्रवासी, स्थानिक ग्रामस्थ आणि दैनंदिन जीवनाची हालचाल दिसत होती. पुढे जाताना दोन्ही बाजूंना पसरलेला सुंदर निसर्ग, डोंगर रांगा आणि पावसाळ्यात आणखीच खुलून दिसणारी हिरवाई मनाला मोहून टाकत होती.
प्रत्येक वळणावर नवीन दृश्य आणि नवा अनुभव मिळत होता. पुढे वांगणी गावाच्या परिसरातून प्रवास करत असताना मळई मातेचे सुंदर मंदिर नजरेस पडले. सुरुवातीला पुढे निघालो, पण मनात विचार आला की देवीचे दर्शन घ्यावे आणि आम्ही काही अंतर पुढे जाऊन पुन्हा मागे वळलो. गाडी वळवून आम्ही मंदिर परिसरात पोहोचलो. मंदिर परिसरात प्रशस्त पार्किंगची सोय असून तालुक्यातील तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांची सतत वर्दळ असते. मंदिरासमोर दीपमाळ, शेजारी असलेले सुंदर तुळशी वृंदावन आणि भाविकांसाठी उभारलेले मोठे पत्र्याचे शेड अशी उत्तम व्यवस्था केलेली आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर होमकुंड, त्याजवळ छोटेसे काचेचे गणेश मंदिर आणि सुंदर गणेश मूर्तीचे दर्शन झाले. भाविकांसाठी सुव्यवस्थित दर्शनासाठी स्टीलचे रेलिंग बसविले आहे. मुख्य दरवाजावर गणपती बाप्पांची मूर्ती असून त्याचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होते. आत पुढे गेल्यावर मळई मातेचे दिव्य दर्शन झाले. देवीच्या पादुका, समोरील चांदीच्या मखरातील मळई देवीचे अत्यंत सुंदर मूर्ती, नाकातील नथ, मुखवटा, साडी, मळवट, डोक्यावरील मुकुट आणि फुलांची केलेली आकर्षक सजावट मन मोहून टाकणारी होती. पुजाऱ्यांनी केलेली ही सजावट आणि मंदिरातील पवित्र वातावरणामुळे खूपच छान दर्शन झाले आणि मन प्रसन्न झाले. या मंदिरातील व्हिडिओ शूटिंगसाठी दिलेल्या परवानगीबद्दल आम्ही तेथील पुजारी व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानले आणि बाहेरील मंदिर परिसर बघण्यासाठी बाहेर पडलो. मंदिरातून बाहेर आल्यानंतर नवीन मंदिर जीर्णोद्धाराचा आराखडा नजरेस पडला. या पवित्र कार्यासाठी सर्व भक्तांना देणगी देण्याची विनंती करण्यात दिसली. मी दोघे मंदिर परिसर बघण्यासाठी पुढे सरकलो. वांगणी गावाचा हा संपूर्ण परिसर डोंगर रंगाच्या कुशीत दाट हिरव्यागार झाडीमध्ये वसलेला असून निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण आहे. शांत वातावरण, थंड वारा आणि सभोवतालची हिरवाई यामुळे हे ठिकाण अत्यंत रमणीय आणि आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरतो. मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना संपूर्ण परिसर अधिकच सुंदर भासत होता. प्रशस्त आणि स्वच्छ मंदिर परिसर, बाजूने जाणारा रस्ता आणि निळ्याभोर आकाशात झळकणारा मंदिराचा कळस याचे दर्शन
मन प्रसन्न करणारे होते. पार्किंग परिसरात असलेल्या जेधोबा मंदिराचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा एकदा येथे येण्याचा निश्चय करत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. या घाट रस्त्यावर वाहन चालवताना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. समोरून येणारी वाहने, अरुंद वळणे आणि ब्लाइंड स्पॉट्स यामुळे वेग नियंत्रित ठेवणे आवश्यक ठरते. सुरक्षित प्रवास आणि सतर्कता हीच अशा या रस्त्यावरील खरी गरज आहे. विकास आणि पर्यावरण याचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. कारण निसर्ग टिकला तरच गाव, शेती, पाणी आणि आपले भविष्य सुरक्षित राहणार आहे. या ऐतिहासिक परिसरामुळे येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे स्थानिक वाहतूक, व्यवसाय आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास होताना दिसतो. निसर्ग, इतिहास आणि आधुनिक विकास याचा सुंदर संगम या भागात अनुभवायला मिळतो. दुतर्फा पसरलेली हिरवीगार झाडी, गावागावातून वळण घेत जाणारा सुंदर मार्ग आणि नुकत्याच पार पडलेल्या सायकल स्पर्धेमुळे अधिकच नीटनेटका व प्रशस्त झालेला रस्ता, या सगळ्यामुळे आमचा प्रवास आणखी सुखद आणि संस्मरणीय झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लावलेली संरक्षक जाळी आणि मजबूत लोखंडी कठडे पाहून शासनाने केलेली सुरक्षेची उत्तम व्यवस्था स्पष्टपणे जाणवते. या मार्गावर दररोज पुण्याकडे धावणारी लोकल वाहने, फळभाज्यांनी भरलेले टेम्पो आणि दुधाची वाहतूक करणारी वाहने याची सतत वर्दळ असते. तरीसुद्धा सभोवताचा निसर्ग इतका मनमोहक आहे की नजर हटवावीशी वाटत नाही. हिरवाईने नटलेला हा परिसर मनाला एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता देऊन जातो. या ट्रिपमध्ये आम्ही आमच्या गरुड आणि 360 कॅमेऱ्याच्या मदतीने वेगवेगळ्या अँगल्समधून अप्रतिम दृश्ये टिपण्याचा प्रयत्न केला. निसर्ग, राईड आणि प्रवासाचा हा सुंदर अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि हो, आमच्या बाईकसाठी ठेवलेले गरुड हे नाव तुम्हाला कसे वाटले? तुमच्या गावाजवळची अशी सुंदर आणि शांत ठिकाणं कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.